सगळ्यांच्या कॉमेंट्स येत आहेत की गायीवरतीच जास्त आपण चर्चा करूयात, कारण गाय हाच विषय त्यांना माझ्याकडून अपेक्षित आहे. तर सेंद्रिय शेतीचा गाभा जरी गाय असला, सेंद्रियचे बाकी विषय न घेता गायीवरती घ्यावं. आणि जास्तीत जास्त कॉमेंट्स जवळजवळ 100 जणांच्या सबस्क्रायबर्सच्या कॉमेंट्समध्ये गाय या विषयावरच बोलावं असं आग्रह आला आहे. आणि म्हणून मी सर्वांच्या विनंतीला मान देऊन गायीवरतीच आपण सुरुवात करणार आहोत. गावो विश्वस्य मातरम, गाय ही विश्वाची माता गणलेली आहे आणि वेदांनी गाय ही विश्वाची माता आहे असं वेद म्हणतात आणि हे शाश्वत सत्य आहे. पण याच्या मागचं विज्ञान काहीतरी असल्याशिवाय असं म्हणतात का? इतर प्राण्यांना का माता म्हटलं नाही, तर गायीलाच का माता म्हटलं? हे श्रद्धेपोटी नसून याला जर आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं, याला सायंटिफिक विजनने बघितलं, तर आपल्याला असंख्य पैलू, विविध रंग, विविध छटा आणि मानव कल्याणाचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणं दिसतील. आणि याच गोष्टीवरती आपण मला वाटतं चर्चा करू. नजर बदलो नजरिया खुद ब खुद बदल जाएगा असं काही जणांनी म्हटलं आहे. तर त्या ज्या संकल्पना आहेत की मनुष्याचं विजन बदललं पाहिजे, तर आपलं जे पूर्वीचं तंत्रज्ञान आहे किंवा आपलं पुरातन वेद असतील, कथा असतील, आध्यात्मिक ग्रंथ असतील, यांनी असं या गोष्टी का केल्यात? तर याच्यामागचं एक कारण असं की बऱ्याचशा एका महान विद्वानाने म्हटलं आहे की रिलिजन इज ब्लाइंड विदाउट सायन्स अँड सायन्स इज लेम विदाउट रिलिजन. धर्म हा विज्ञानाशिवाय लंगडा आहे आणि विज्ञान हे धर्माशिवाय किंवा अध्यात्माशिवाय आंधळं आहे. आणि या आंधळा आणि लंगडं या दोन्हींची सांगड घालून आपल्याला लंगड्याचे डोळे आणि आंधळ्याचे पाय याचा वापर करून मार्गक्रमण करायचं आहे. आणि म्हणूनच अध्यात्मातलं विज्ञान किंवा अध्यात्मातलं विज्ञान की जे आपल्याला गाईलाच मातृत्व का दिलं, गाईलाच विश्वाची माता का म्हटलं, गाईलाच विश्वजननी का म्हटलं आहे, याच्या मागचं वैज्ञानिक दृष्टिकोन आपण शोधणार आहोत. 16 संस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये महत्त्वाचे मानले जातात, अगदी गर्भसंस्कारापासून तर अंतिम संस्कारापर्यंत. आणि या प्रत्येक संस्कारामध्ये कुठे ना कुठे नव्हे तर प्रत्येक ठिकाणी गायीचा संदर्भ येतो. गायीशी आधारित किंवा गायीच्या इर्दगिर्द, गायीच्या अवतीभोवतीच हे सगळे संस्कार फिरतात. आणि याच्या मागचं काहीतरी शास्त्रीय कारण असेल, याच्या मागचं काहीतरी विज्ञान असेल. आणि हे आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी अभ्यासून अत्यंत त्यांच्या हाडाचं चूर्ण करून, रक्ताचं पाणी करून, खूप प्रचंड मेहनत घेऊन आपण ते केलेलं आहे. आणि त्याच्यावरती आपण आज बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. आणि या असंख्य ज्यावेळेस गायीच्या विषयी चर्चा होतात त्यावेळेस बऱ्याचशा ऋषीमुनींचा उल्लेख होतो. मग त्यामध्ये वाघभट्ट असतील, गौतम ऋषी असतील, बरेच असतील. पण हे ऋषी म्हणजे कोण होते? तर हे काय नुसते जप तप देवदेव करणारे लोक होते का? तर अजिबात नाही. ऋषी म्हणजे शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट होते. ज्यांनी रिसर्च केला ते ऋषी, ज्यांनी अत्यंत ॲडव्हान्स रिसर्चेस केले ते महर्षी म्हटले जात होते. ज्यांनी खूप सारे रिसर्चेस केलेत, ज्यांनी खूप सारं सायंटिफिक रिसर्च केलेत, त्यांना महर्षी, ब्रह्मर्षी अशा पदवी दिल्या जायच्या. जसं आजकाल सायंटिस्ट लोकांपुढे डिग्रीज असतात किंवा हे असतात, तसं त्या पुरातन काळातल्या त्या ऋषींच्या, त्या वैज्ञानिकांच्या त्या हे होत्या. मग यामध्ये आपण जर वैज्ञानिक हेतूने किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली तर आपण एक संस्कारावरती रोज चर्चा करूयात. की गायीमध्ये 33 कोटी देवता का सांगितले आहेत? गायीमध्येच का देवता सांगितले आहेत? इतर दूध देणारे प्राणी आहेत, इतर शेण देणारे प्राणी आहेत, म्हैस आहे, शेळी आहे, उंट आहेत, यांच्यात देवत्व का नाही? तर त्याच्या मागचं कारणच ते आहे की गाय, शास्त्र सांगतात पुराणामध्ये की गायची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली. मी अध्यात्मातल्या कथा सांगणार नाही आहे, तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यातले संस्काराच्या, त्याच्या महत्त्वाचा विषय घेणार आहोत. सर्वात पहिला संस्कार जो येतो तो गर्भधारणेशी संबंधित गर्भसंस्काराशी येतो. आणि ज्यावेळी विवाह संस्कारानंतरचा हा संस्कार आहे. पण क्रमानुसार जर घेतला तर विवाह संस्कार 14व्या 15व्या संस्कारामध्ये गिणला जातो, पण गर्भसंस्कार हा आधी गणला जातो. आणि गर्भसंस्काराचा संबंध गायीशी कसा येतो? तर पूर्वीचे लोक सांगायचे की
ज्या दाम्पत्यांना मूलबाळ नाही आहे त्यांनी गायीची सेवा करावी, गायीला प्रदक्षिणा मारावी. रामायणामध्ये पुराणामध्ये एक कथा सापडते की महाराजा दिलीप यांना पुत्रप्राप्तीसाठी त्यांचे गुरु जे होते प्रभू रामचंद्रांच्या घराण्याचे गुरु वशिष्ठ ऋषी यांनी नंदिनी या गायीची सेवा करायची सांगितली आणि त्या सेवेतून नंतर पुढे रघु चा जन्म झाला आणि रघुवंश म्हणजे प्रभू रामचंद्राचा वंश हा पुढे अशा पुराणात कथा आहेत. मग ह्या भाकड कथा आहेत का? तर अजिबात नाही. याच्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जे झालं नसेल इतकं संशोधन इतर देशांमध्ये केलं गेलं आहे. आणि जशी आपली भारताची गोपाळ संस्कृती होती, गोपालन संस्कृती होती, कृषी आधारित अर्थव्यवस्था होती, गो आधारित कृषी होती आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राच्या आधीसुद्धा रामायणामध्ये असे उल्लेख आहेत की प्रभू रामचंद्रांनी किती दाई राज्याभिषेकाच्या वेळेस दान केल्या होत्या वगैरे. पण तो पूर्ण आपला विषय बाजूला राहून आध्यात्मिक प्रवचनाकडे जाईल म्हणून मी त्याला थोडंसं शॉर्ट करतो. फक्त एक संदर्भ म्हणून या गोष्टी सांगतो. आणि मग याच्यावरती ज्यावेळेस रिसर्च झाला की गायीच्या सेवेचा आणि पुत्रप्राप्तीचा किंवा मूलबाळ होण्याचा, पुत्रप्राप्ती म्हणजे फक्त पुत्रच व्हायला पाहिजे, पुत्री व्हायला नाही पाहिजे असं माझा हेतू नाही आहे, तर मूलबाळ होणे किंवा संतान प्राप्ती होण्यासाठी काय संबंध येतो. ज्यावेळेस याच्यावरती संशोधन झाले, रिसर्च झाले, तर असं लक्षात आलं की गायीला प्रदक्षिणा केल्यानंतर ह्युमन ऑरा, पॉझिटिव्ह एनर्जी, तुमचं आभामंडल हे याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. यूट्यूबवरती तुम्हाला ओरा स्कॅनरने स्कॅन केलेले व्हिडिओज बघायला मिळतील. दुसरा एक विषय असा आहे की गाय ही देशी गाय, प्रकर्षाने गाय किंवा गोमाता ज्यावेळेस हा विषय वापरतो, देशी गायीला यात जास्त महत्त्व आहे. इतर गायी आहेत, आपण ज्यावेळेस पुढच्या लेक्चर्समध्ये गायीचे प्रकार, गायीच्या जाती त्यात हे घेऊ. पण सुरुवात आता करायची तर आपल्याला थोडंसं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून करायची. तर देशी गायीच्या श्वासोश्वासातून ब्रिदिंगच्या ज्या इनहेलेशन आणि गॅसेसचा जो हे होतो ते जे श्वासोश्वासातून उच्छ्वास जे सोडते त्यातून O3 ओझोन हा ऑक्सिजनचा 3 पट पॉवरफुल एक वायू ती सोडते. कार्बन डायऑक्साईड देशी गाय सोडत नाही. आणि ज्यावेळेस हे दाम्पत्य किंवा जो ज्यांना गाय गोसेवा करायला सांगितली आहे तो त्या गायीची प्रदक्षिणा करतो. सप्तधेनू परिक्रमा बऱ्याचशा मंदिरांमध्ये आपण बघितली असेल. या परिक्रमा करीत असताना त्याच्या शरीरामध्ये ह्या ऑक्सिजन कळत न कळत शोषला जातो आणि त्याच्या रक्तामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, पॉझिटिव्ह एनर्जीज निर्माण होतात, ब्लड हे ऑक्सिडाईज होतं. आणि सायंटिफिकली आजकाल विज्ञान युग आहे, विज्ञानामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व किती आहे. कारण मनुष्य जन्मल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट त्याला जर कुठली आवश्यक असेल तर आईचं दूध नाही लागत, तर प्राणवायू लागतो, ऑक्सिजन लागतं. हे ऑक्सिजन देणारे जितके वृक्ष आहेत, जितकं महत्त्व वृक्षांचं आहे तितकंच किंबहुना त्याही बरोबरीचं महत्त्व हे देशी गोमातेला आहे. दुसरा एक विषय येतो की मग गोमातेच्या प्रदक्षिणेतून आणखी बाकी काय चेंजेस होतात. तर गोमातेला प्रदक्षिणा केल्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स जे असतं शरीरामधलं, त्यामध्ये गायीच्या शरीरातून जी गुगुळ ग्रंथी किंवा असं म्हटलं जातं देशी गाईला, गुगुळासारखा किंवा लोभाण किंवा ऊद जाळल्यासारखा जो गंध येतो तो एक विशिष्ट प्रकारच्या घामाच्या ग्रंथीतून स्त्रावणारा एक पदार्थ असतो किरियोटिन नावाचा, जो की हार्मोन्सला स्टिम्युलेट करण्याचं काम करतो. आणि ज्यावेळेस तो श्वासामधून तो जो गॅस किरोटिनचा, जसं कापूर जाळल्यानंतर तो इन्फ्लेमेबल कापूर हा डायरेक्टली वाफेमध्ये रूपांतरित होतो, तसं तो गॅस जो आहे ते जे ग्रंथी आहे मधून स्त्रावणारा जो वायू आहे तो नाकावाटे तुमच्या पिच्युटरी ग्लँडमध्ये शोषला जातो. आणि पिच्युटरी ग्लँड हे संपूर्ण शरीरामधल्या हार्मोनल इम्बॅलन्सला बॅलन्स करण्याचं किंवा स्टिम्युलेट करण्याचं काम, उत्तेजित करण्याचं काम करतं. आणि ज्यावेळेस ही तरुण विवाहित जोडपं गोसेवा करायला जातात, गायीची प्रदक्षिणा करतात, त्यावेळेस ऑक्सिजन तर त्यांना मिळतच असतं, त्याचबरोबर त्या पिच्युटरी ग्लँड त्यांचे स्टिम्युलेट होतात. आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा एक हार्मोन आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन हा सिक्रेट व्हायला सुरुवात होतो. आणि ज्याचा संबंध इन्फर्टिलिटीसाठी
किंवा संतान प्राप्तीसाठी फार जवळून समजलं जातं. याच्यावरती पुढं अजून संशोधनं झालीत की या ज्या कथा होत्या पुराणातल्या, ह्या भाकड कथा आहेत का, हे जे संशोधन शास्त्रज्ञ करतात. कॅनडामध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालं. कॅनडा हा देश अतिशय थंड प्रदेश आहे आणि तिथं थंडीमुळे, अतिशय कमी तापमानामुळे तिथलं जनसंख्या ही अतिशय कमी होती. कारण पुरुषांमध्ये ॲझोस्पर्मिया नावाचा एक आजार, म्हणजे शुक्रजंतू कमी असण्याचे प्रकार तिथं व्हायला लागला आणि या ॲझोस्पर्मियावरती विलाज होत नव्हता. आणि ज्यावेळेस तिथं पंजाबी लोक, कॅनडामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की पंजाबी लोकांचा संख्या कॅनडामध्ये खूप जास्त आहे. 50% पॉप्युलेशन कॅनडाचं हे पंजाबी लोकांचं आहे. आणि या पंजाबी लोकांनी शेवटी पंजाबी लोकांच्या धार्मिक याच्यामध्ये सुद्धा गोसेवेला महत्त्व आहे. नामदेव महाराजांचा, चक्रधर स्वामींचा, त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये उल्लेख तुम्हाला आढळेल. ज्यांना अध्यात्माची गोडी असेल त्यांच्या ते लक्षात येईल. तर पंजाबी लोकांनी मग साहिवाल, गीर, कांक्रेज अशा विविध प्रकारच्या देशी गायी तिथं नेल्या. जसं ब्राझीलने गीरवरती संशोधन केलं तसं यांनी पण तिथं या गायी भारतातनं नेऊन त्यांच्यावरती संशोधन करायला सुरुवात केली. आणि त्यांचा लळा त्यांच्या मूळ प्रजाती पंजाबमधल्या, हरियाणामधल्या असल्यामुळं, साहिवाल गायीवरती असल्यामुळं साहिवाल गायी तिथं वापरल्या आणि तिच्या दुधाचा, तुपाचा, गोमूत्राचा, शेणाचा वापर करून केलेल्या शेतीचा, असे विविध प्रयोग केलेत. आपण डिटेलमध्ये नंतर जाऊयात त्यावरती. आणि तिथली जनसंख्या वाढण्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा गोसेवेतून, गोमातेच्या सेवेतून आणि त्या उत्पादनातून दिसून आला. आणि त्यांनी हे सिद्ध केलं की नाही, या ज्या पुराणातल्या कथा आहेत त्या भाकड कथा नसून गोसेवेचा आणि इनफर्टिलिटीचा, निसंतान दाम्पत्यांनी गोसेवा केल्यानंतर संतान होण्याचा शास्त्रीय आधार आहे. आणि आज त्याच्यावरती प्रमाणीकरण शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. उद्या आपण पुढच्या संस्कारावरती बोलूयात. धन्यवाद.